ठाणेकरांच्या प्रश्नावर आम्ही प्रचार करणार, मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही माहिती दिलेली आहे। ठाणेकरांच्या प्रश्नावर आम्ही प्रचार करणार असल्याचं अविनाश जाधवांनी सांगितलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसच्या सोबत चर्चा पूर्ण झाल्याचंही जाधव यांनी सांगितलं। माझ्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव या ठिकाणी आहेत। दादा, निवडणुकींचा आता सुरुवात झालेली आहे, बिगुल देखील वाजलेला आहे। मनसेची ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंसह कशा प्रकारची तयारी असणार आहे, कशा प्रकारची रणनीती असणार आहे? मी तुम्हाला एक सांगतो, पूर्ण ताकदीने ठाकरे बंधू या वेळेला ठाणेकरांसमोर जातील आणि ठाणेकर त्यांच्या पाठीशी उभे राहतील। जर मागच्या निवडणुकीचं तुम्ही जर आमच्या दोन्ही पक्षांची वेगवेगळी मतं असलेली मतं कॅल्क्युलेट केली तर ठाणेकरांनी चांगलं मत आम्हाला दिलं होतं दोन्ही भावांना। आणि आता ज्यावेळेला दोघं भाऊ एकत्र येतात त्यावेळेला काठावर असलेला देखील जो मतदार आहे तोही या दोन भावांच्या सोबत उभं राहील। ठाण्यामधला भ्रष्टाचार असेल, ठाण्यामधला ट्रॅफिकचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, टँकर माफियांचा प्रश्न असेल, अशी 100 प्रश्न, क्लस्टरचा विषय असेल, 100 विषय घेऊन यावेळेला आम्ही ठाणेकरांसमोर जाऊ आणि ठाणेकरांना विनंती करू की सतत एका माणसाला किंवा सतत त्याच लोकांना 20-20 वर्ष नगरसेवक निवडून देऊन जर काही होत नसेल तर तरुणांना संधी द्या आणि यासाठी आम्ही ठाणेकरांकडे जाऊ। पाहिलं तर काय नेमका फॉर्म्युला ठरलेला आहे, कोणत्या जागेवरती भर देण्यात येणार आहे आणि ठाकरे बंधूंसह ठाकरे पक्ष जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये होता, त्यासोबत राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष देखील होता, त्यांच्यासोबत काही बैठका ठाण्यामध्ये सुरू आहेत का? आमची आज सकाळी 4 वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या आणि 4 वाजेच्या बैठकीमध्ये आमच्यात अनेक तडजोडी झालेल्या आहेत। काही जागांचं जे काही शेवटचं म्हणजे माझं आणि शिवसेनेचं तर जवळजवळ संपलेलं आहे, माझा राष्ट्रवादीचं जवळजवळ संपलेलं आहे, काँग्रेसच्या काही जागांचं डिस्कशन आहे, ते काल रात्री बऱ्यापैकी थांबलंय, उरलेलं आज संपेल। माझं असं मत आहे की तुम्हाला निवडणुका आल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी दिसतात। एवढंच जर तुम्हाला होतं ना तर विकासाच्या बॅनर लावायचे की आम्ही केंद्रातनं ह्या निधी आणू आणि ही कामं करू। हे काय नमो भारत आणि नमो हे आणि नमो ते, ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यावर करा। किती दिवस इमोशनल राजकारण, प्रभू श्रीराम यांच्यावर किती दिवस आपण राजकारण करणार आहोत? विकास प्रभू श्रीरामाच्या नावावर किती लोकांची तुम्ही फसवणूक करणार आहात? करायचाच आहे तर ठाण्याचा विकास करा, आम्हाला धरण कसं येणार त्याच्या बाबतीत बॅनर लावा। मी खात्रीने सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची दोघांचीही आमची जी टीम आहे, आमचे पदाधिकारी आहेत, अतिशय अग्रेसिव्ह आहे। माझी सर्व बोगस मतदारांना आणि दुबार मतदारांना विनंती आहे की ठाण्याच्या आजूबाजूला पण फिरू नका। जर भेटलात तर येताना चालत याल, जाताना चालत जाल याची खात्री आम्हाला नाही। उद्या युती तुटू शकते शेवटच्या दिवशी, कार्यकर्ता इकडचा तिकडे होऊ नये म्हणून हे केलेलं असेल, कारण सगळ्यात जास्त नगरसेवक फुटण्याची भीती ठाण्यात होती, तर ती भीती थांबवण्यासाठी अजूनही ह्या गोष्टी चालू असतील। उद्या युती तुटूही शकते अशी शक्यता आहे। मला असं वाटतं की हे सगळे सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारी लोक आहेत। 10-15 उमेदवार जरी असतील तरी आम्ही तिकीट एकालाच देऊ शकतो। काही ठिकाणी असं आहे की ती जागा शिवसेनेला गेली आहे, बरोबर आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादीला गेली आहे, परंतु आमचा हा कार्यकर्ता सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करणार आहे। तो साहेबांचा आदेश म्हणून त्या गोष्टीत आम्हाला सहकार्य करेल। अगदी शेवटचा प्रश्न असेल, ठाकरे बंधू ठाण्यामध्ये एका मंचावरती सभेकरिता दिसतील का? नक्की दिसतील। निश्चित पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये ठाकरे बंधू जे आहेत ते प्रचारादरम्यान एकत्र दिसतील, त्याचबरोबर एका जागेवर अनेक जण इच्छुक असले तरी देखील हा तिढा मात्र नक्कीच सोडवला जाईल, असं या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।